सयाजीराव गायकवाड संचालक मराठी विद्याप्रसारक चांदोड आणि श्री रमेश आबा पिंगळे साहेब संचालक मराठी विद्याप्रसारक नाशिक ग्रामीण. स्वागत अध्यक्ष रामदास पोपटराव लांडगे साहेब जे शालेय समितीचे अध्यक्ष आहेत. नामदेव आढाव साहेब जे शालेय समितीचे सुद्धा एक सदस्य आहेत आणि हे सर्वच सदस्य पर्यवेक्षक शिक्षकेतर वृंद सर्व शिक्षक आणि सर्वच विद्यार्थी आणि सेवक वृंद. नमस्कार. तर आजचा हा जो सोहळा आहे तो एका प्रवासाची सांगता आणि एका नवीन प्रवासाची सुरुवात होत आहे. कारण एकंदरीत एका शासकीय नियमामुळे आणि एका वयोमानामुळे सरांच्या किंवा आवारे सर असतील, याशिवाय ठाकरे मामा असतील यांचा आज सेवापूर्ती गौरव आहे. तो म्हणजे एक एकंदरीत आज त्यांचा जो काही ते जे काही आजपर्यंत जी जबाबदारी निभावत होते त्या जबाबदारीचा आजपर्यंत त्यांना खूप भार होता आणि त्या भारावलेल्या जबाबदारीचा आज समाप्ती होणार आहे किंवा संपणार आहे म्हणता येईल. आणि आज आवारे सर यांनी आज 35 वर्ष अतुलनीय अशी सेवा केली आणि विश्वसनीय अशी कामगिरी केली. झाला आणि लहानपणापासूनच सरांच्या घरची परिस्थिती ही अगदी बेताची होती, परंतु तरी सुद्धा सरांनी अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सुद्धा पूर्ण केलं आणि त्यानंतर सरांनी MA BEd DSM आणि BSc अशा पदव्या उच्च शिक्षित पदव्या घेतल्या आणि त्यानंतर सरांनी सर्वात पहिले त्यांची सुरुवात ही आरूढ विद्यालय म्हाळसा कोरे तिथून केली आणि त्यानंतर सरांनी अनुक्रमे करंजगाव, त्यानंतर सिन्नर, त्यानंतर मराठा हायस्कूल, सातपूर, घोटी, लवली आणि सुकेना आणि त्यानंतर आता गांधीनगर येथे सरांनी त्यांची सर्व्हिस किंवा सेवा केली. त्यानंतर एवढ्या या 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये सरांनी जिथे जेवढ्या विद्यालयांमध्ये म्हणजे ते गेले त्या विद्यालयांमध्ये त्यांनी अचूक असं ज्ञानदानाचं तिथं त्यांनी काम केलं. सरांनी स्वतःच्या विद्यालयाचं हे कुटुंब सांभाळता स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी ही सुद्धा एकदम अगदी तत्परतेने त्याच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिले. सरांची पत्नी सौभाग्यवती प्रमिला आवारे मॅडम यांची सुद्धा या सरांच्या पत्नी आहेत. याशिवाय सरांना 2 मुले आहेत. सरांचा मुलगा आकाश व मुलगी विद्या हे दोघं सुद्धा उच्च शिक्षित असून आता ते सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा हा उमटवत आहे. आणि सरांनी आजपर्यंत म्हणजे सरांना अनेक पुरस्कारांनी गौरवित करण्यात आलं आहे. जसं की आदर्श शिक्षकाचा पुरस्कार झाला, आदर्श मुख्याध्यापक किंवा मास्टर ट्रेनर आणि स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक सुद्धा. याशिवाय गणित, विज्ञान यामध्ये सुद्धा अनेक मुलांना एवन मला सुद्धा सरांनी गणित, विज्ञान यासारख्या विषयांमध्ये मार्गदर्शन केलं. याशिवाय स्कॉलरशिप, LMMS आणि NTS सारख्या एक्झाममध्ये सरांनी अनेक मुलांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर त्या मुलांना जर शिष्यवृत्ती धारक कोणी केलं असेल तर आवारे सरांनी केलं आणि याच्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. याशिवाय म्हणजे एकंदरीत आवारे सर म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व असणारे मुख्याध्यापक, उपक्रमशील मुख्याध्यापक किंवा सर्वांना सांभाळून घेणारे व्यक्तिमत्व आणि बेधडकपणे निर्णय घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे निर्णय क्षमता त्यांच्याकडे तर आहे. आणि जर आवारे सरांनी निर्णय घेतलाय तर आपण काळजी नाही करायची, तो बरोबरच आहे असं समजायचं, कारण सरांचा निर्णय हा नेहमी अचूकच असेल. याशिवाय सरांनी शिपाई मामा पासून ते शिक्षक यांच्यामध्ये कधीही भेदभाव केला नाही. त्याशिवाय सरांनी 10वी बोर्डामध्ये सुद्धा आपले स्वतःचे अनेक टॉपर्स आणले, जसं की तुषार पाटील झाला, प्रतीक पाटील, त्याच्यानंतर रोशन पाटील आणि तुषार संधान या विद्यार्थ्यांना त्यांनी अनुक्रमे 1ला, 3रा आणि 5वा आणण्याचं काम केलेलं आहे. एकंदरीत सरांकडे जर पाहिलं तर त्यांचा आदर्श तर आपण घ्यावाच, परंतु त्यांच्यासारखी व्यक्तिमत्वे शिवाय आपल्याला घडवायची आहेत हे आपल्याला वाटतं किंवा मला सुद्धा वाटतं. याशिवाय सरांसोबत आजपर्यंत या सेवा काळात अनेक आठवणी होत्या, ज्यापैकी एक आठवण ही मी सांगू इच्छितो. एकंदरीत मी 5वीला होतो आणि 5वीला मखमालाबाद शाळेत मी होतो आणि मुख्याध्यापक पण आवारे सरच होते. त्यावेळेस स्कॉलरशिपची परीक्षा होती. स्कॉलरशिपची मी परीक्षा वगैरे दिली. त्याच्यानंतर स्कॉलरशिपच्या परीक्षेचा रिझल्ट लागला आणि तेव्हा मला कळालं की मी स्कॉलरशिपच्या मेरिट लिस्टमध्ये आलेलो आहे आणि मी एकंदरीत स्कॉलरशिपसाठी पात्र पण झालो आणि शिष्यवृत्ती धारक झालो. तेव्हा मी सरांना सांगितलं की सर आपल्याला असं यश म्हटलं आहे. तेव्हा सरांनी म्हणजे मी सांगितलं सरांना की सर माझ्या घरी म्हणजे मला भेटायला या तुम्ही, कारण तुम्ही म्हणजे माझ्यासाठी एक तरुणाची प्रेरणास्थान म्हणता येईल. तेव्हा सर नाही वगैरे असं काहीच म्हटले नाही. सर लगेच माझ्या घरी सुद्धा आले आणि आपल्या सर्व तरुणांचं जे प्रेरणास्थान आहे स्वामी विवेकानंद यांचं एक छोटंसं पुस्तक हे सरांनी मला भेट दिलं. याशिवाय सेवानिवृत्त म्हणजे एकंदरीत याचा अर्थ असा नसतो का विश्रांती. याशिवाय सेवानिवृत्ती म्हणजे यानंतर अजून एक नवी संधी किंवा काम
स्वतःचे छंद जोपासण्यासाठी